काय म्हणणं वकिलांचं? सर्वप्रथम काल आमचे बंधू ॲडव्होकेट राम डोंगरे सर यांच्यावर जो काही प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे, काही दलाल लोकांनी आणि काही जे काही बाया होत्या त्यांनी या ठिकाणी हल्ला कोर्ट प्रिमायसेस येऊन केलेला आहे, त्याबद्दल मी बीड जिल्हा वकील संघाच्या सर्व सदस्याच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो। आणि आम्ही काल पोलीस स्टेशनला गेलो होतो, रीतसर त्यांना निवेदन दिलं, रीतसर तक्रार दिलेली आहे, परंतु या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की पोलीस प्रशासन सुद्धा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। कारण गेली अनेक वर्षापासून संबंधित जो काही इसम आहे, करपे नावाचा इसम, हा दलाली करतो आहे आणि त्याचे दलालीचे धागेदोरे पोलिसांशी आहेत। त्याच्यामुळे पोलिसांशी जी काही त्यांची पद्धत आहे कामाची, हा संशयास्पद आहे। आताच मी सकाळी जाऊन आलो, त्या ठिकाणी मी FIR घेण्याचा त्यांना विनंती केली। रात्री आम्ही त्यांना रीतसर तक्रारी अर्ज देऊन सुद्धा आमचा FIR त्यांनी घेतला नाही आणि आज कुठंतरी त्या ठिकाणी FIR केलेला आहे। आणि FIR करत असताना त्यांची अरेरावीची भाषा या ठिकाणी आम्हाला ऐकायला भेटली। ते असं आम्हाला म्हणाले की त्या महिलांचा सुद्धा तुमच्या विरोधातली तक्रार घेतली जाईल। एखाद्या वकिलावर जर अन्यायकारक पद्धतीचा FIR होत असेल तर त्याच्या वतीनं मी सर्वांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो। कारण ही घटना वकिलांच्या विरोधात झालेली आहे, त्यांचा गुन्हा घ्यायच्या ऐवजी महिलांच्या बाबतीतला गुन्हा घेऊन वकिलावर खोटे गुन्हे दाखल करणं हे निषेधार्ह आहे। मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की दिवसेंदिवस जी काही वकिलावर अशा पद्धतीचे जर हल्ले होत राहिले तर आमचा वकिली व्यवसाय 100% अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही आणि कुणीही सामान्य जो काही गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं पाठबळ वाढेल आणि आमच्या जीविताला धोका भविष्य